नमस्कार, रामकृष्णरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 212. एकशाला डिडिंबेश्वर महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाच. अन्यथा तत्स्वप्रक्षामी देवस्य चरितमहत श्रुतुमात्रेनु येनाशु सर्वपापः प्रमुच्यते. मुनीश्वर श्री मार्कंडेय दिले. आता मी तुम्हाला भगवान श्री शंकराचे विस्तृत महान चरित कथन करीन, जे केवळ ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. एकदा परिसरार्थी धानभुकेने व्याकुळ देवादिदेव श्री महेश्वर उत्तम भिक्षुकाचे रूप धारण करून एकशाला नावाच्या खेडेगावात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ होती. भस्माने लिप्त शरीर असलेले त्रिशूळधारी जटाधारी विश्वनाथ, व्याघ्रचर्म परिधान केलेले विशाल देहधारी, महासर्पभूषण असलेले, दवंडी पिटवणाऱ्या नगाऱ्यास डमरू वाजवत अनेक बालकांनी घेरलेले असे ते कपालधारी कधी गात वाजवत तर कधी हसत नाचत आले. हे पार्क ते देव ज्या ज्या घरी ते डिडिंबवाद्य ठेवत होते ते घर भाराने दबले जाऊन तिथल्या तिथे नष्ट होईल. अशा प्रकारे अनेक देवांनी वेढलेले प्रभू कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपात बाहेर पडले. जेव्हा लोकांनी त्यांना इकडे तिकडे धावताना पाहिले नाही तेव्हा आश्चर्यचकित होऊन ते स्तब्ध झाले आणि ते त्या अखिल जगताचे स्वामी श्री शंकराच्या भक्तीने स्तुती करू लागले. त्या लोकांसमक्ष ते डिडिंबधारी श्री शंकर पुन्हा दृष्टिगोचर झाले. तेव्हापासून हे तीर्थ देवेश्वर डिडिंबेश्वर संबोधले जाते. राजा, त्या ईश्वराच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एकशाला डिडिंबेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 212 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.